नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 10वी विषय इंग्रजी. आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 20 म्हणजे डे 42. काय ऍक्च्युली एलो स्टेटमेंट 20 मध्ये बघूया. फायनाइट वर्ब्स, इन्फिनिटिव्स, पार्टिसिपल्स अँड जिरंड, डिटर्मिनर्स. आता फायनाइट वर्ब्स, इन्फिनिटिव्स काय असं एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगून देईल. पार्टिसिपल्स म्हणजे वर्बचा तिसरा प्रकार असतो, हे तुम्हाला माहिती आहे. आणि जिरंड म्हणजे काय असं, तर ज्या वर्बला आयएनजी लावतो त्यांना आपण म्हणतो जेरंड फॉर्म. ओके. फायनाइट म्हणजे काय असं, तर रेग्युलर वर्ब. आणि इन्फिनिटिव्स कोणाला म्हणतात, तर त्या ज्या वर्बच्या अगोदर टू लागतो त्यांना आपण म्हणतो इन्फिनिटिव्स. ओके. चला मग आता लर्निंग ऍक्टिव्हिटीकडे आपण वळूया. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट मध्ये त्यांनी आपल्याला दिले, बाय द एंड ऑफ दिस ऍक्टिव्हिटी स्टुडंट्स विल बी एबल टू काय, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट अँड द यूज ऑफ फायनाइट वर्ब्स. फायनाइट वर्बचा ऍक्च्युली यूज कसा करायचा हे तुम्हाला या ऍक्टिव्हिटी थ्रू कळणार आहे. सेकंड, टू आयडेंटिफाय फायनाइट वर्ब्स फ्रॉम द सेंटेन्स. सेंटेन्स मधनं फायनाइट वर्ब्स आपल्याला कसे मिळवायचे हे आपल्याला इथं समजेल. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स त्या बघून घ्या एकदा. राईट द सेंटेन्स ऑन अ चार्ट. सेंटेन्स एका चार्टवर लिहा. सेकंड, ask the question in a way to help the students learn the concept on their own. स्टुडंट्सला त्या ज्या कन्सेप्ट आहे स्वतः शिकण्यासाठी प्रवृत्त करा, म्हणजे ऍक्च्युली त्यांना आपल्याला एनकरेजच करायचं इथे. थर्ड, गाईड अँड हेल्प द स्टुडंट्स व्हेरेवर नेसेसरी. जिथे जिथे त्यांना गाईड लागेल म्हणजे मदत लागेल तिथेच तुम्ही त्यांना मदत करा. स्टुडंट्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा आता. रीड द सेंटेन्स केअरफुली अँड ऑब्झर्व द डिफरन्स. सेंटेन्स केअरफुली तुम्ही वाचा आणि डिफरन्स समजून घ्या. जनरलाइज द एक्झाम्पल्स अँड फॉर्म युअर लर्निंग. तुमचं एक्झाम्पल्स जे आहे ते व्यवस्थित जनरलाइज करून घ्या आणि लर्निंग समजून घ्या तुम्ही. आता लर्निंग ऍक्टिव्हिटीकडे वळूया. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. द टीचर प्रेझेंट 2 सेट्स ऑफ सेंटेन्स अँड आस्क स्टुडंट्स टू रीड देम. तुम्हाला वाचायला लावले जातील ते. The teacher asks several questions to make students learn the concept of finite verb as shown in the demo. डेमो मध्ये दाखवले तेच आपल्याला वाचावे लागणार आहे. थर्ड, the teacher then gives some more examples and asks students to find finite verb from them. जसं आता इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला काही सेंटेन्स दिलेले. फायनाइट वर्ब आपल्याला शोधायचे की ज्याच्या अगोदर टू नाही तो फायनाइट वर्ब. हे आपल्याला एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. इनफायनाइट वर्ब आणि फायनाइट वर्ब याच्यातला डिफरन्स कसा ओळखायचा बघा. जावेद प्रेझेंट्स अ पोयम इन द क्लास. हा झाला फायनाइट वर्ब कारण की याच्या अगोदर टू लागलेला नाहीये. गौरी रिसाइट्स अ पोयम, फायनाइट वर्ब. सुयोग ऍक्टेड इन अ प्ले, फायनाइट वर्ब. द मशीन रिपेअर्ड द मशीन क्विकली. ओके. नंतर क्लारा प्रॉमिस्ड टू स्टडी हार्ड, प्रॉमिस्ड फायनाइट वर्ब. म्हणजे इथे सर्व वर्ब्स कसे फायनाइट वर्ब्सच सगळे आहे. द टीचर मॉनिटर अँड प्रोव्हाइड सपोर्ट्स व्हेरेवर नेसेसरी. आता जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे आम्ही करणारच आहे. हे सेंटेन्स तुम्ही आधी लिहून घ्यायचे आणि प्रत्येक सेंटेन्सच्या अगोदर नंतर तुम्ही फायनाइट हा शब्द लिहून टाका, कारण की इथे सर्वच फायनाइट वर्ब होते. कळतंय. आता प्रॅक्टिस मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले बघा. कंप्लीट द सेंटेन्स बाय फिलिंग प्रॉपर फायनाइट वर्ब फ्रॉम द वर्ब. या वर्ब्स मधलं प्रॉपर फायनाइट वर्ब लिहायची इथे आपल्याला. चिल्ड्रन प्लेड ऑन द ग्राउंड यस्टरडे. ओके. सेकंड, वी विल लर्न द न्यू लेसन टुमारो. थर्ड, स्वाती मेक्स लवली डिशेस. फोर्थ, जेम्स wrote all the correct answers in last exam. आणि फिफ्थ, वी आर स्टुडंट्स ऑफ क्लास 10. कळतंय तुम्हाला. हे सेंटेन्स ऍज इट इज तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये तुम्ही लिहून टाका. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे. फाइंड द एरर फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस अँड करेक्ट देम. याच्यातला एरर आपल्याला शोधायचा आहे. बघा, द सायंटिस्ट इन्व्हेंट्स न्यू वॅक्सिन. सायंटिस्ट इन्व्हेंट्स न्यू वॅक्सिन असं नाही, सायंटिस्ट इन्व्हेंटेड अ न्यू वॅक्सिन. कळतंय. सेकंड, म्हणजे सेंटेन्स तुम्ही पूर्ण द्यायचं, फक्त मी जे ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते त्याच्यावर सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे पहिले रॉंग आन्सर आहे ते लिहून घ्या आणि करेक्ट आन्सर मग त्याच्या खाली तुम्ही लिहाल. ओके. सेकंड, शोभा टाईप द
ऑफिशियल लेटर्स एव्हरी डे. तर इथे काय येईल, याच्या खाली मी अंडरलाईन केलेलं आहे, म्हणजे हा शब्द चुकलेला आहे. चुकलेला आहे म्हणजे याच्यात थोडासा बदल करायचा आपला. शोभा टाइप्स द ऑफिशियल लेटर्स एव्हरी डे. कळतंय? थर्ड, मिस्टर स्मिथ फॉरगॉटन अबाउट द मीटिंग. इथे काय येईल, मिस्टर स्मिथ हॅज फॉरगॉटन अबाउट द मीटिंग. कळतंय तुम्हाला? फोर्थ, द प्रिन्स गिव्ह गिफ्ट्स टू द पीपल इन ओल्ड डेज. आता इथे काय येईल, द प्रिन्स यूज टू गिव्ह गिफ्ट्स टू द पीपल इन द ओल्ड डेज. कळतंय सेंटेन्स तुम्हाला? द प्रिन्स यूज टू गिव्ह. कळतंय? नंतर मोहसिन अंडरस्टँडिंग द नीड्स ऑफ हिज पॅरेंट्स. अंडरस्टँडिंग हा शब्द नको, इथे काय येईल, मोहसिन अंडरस्टँड्स द नीड्स ऑफ हिज पॅरेंट्स. कळतंय? आता नंतर इथं पॅरलल ऍक्टिव्हिटी बघा. पॅरलल ऍक्टिव्हिटी पण मी सॉल्व्ह करून दिलेले आहे. काय बघा, फाइंड वेदर द अंडरलाईन वर्ब्स आर फायनाईट ऑर नॉट. फायनाईट आहे की नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे फक्त. तर ऍक्च्युली हे सगळेच फायनाईट आहे. बघा, जगदीश लाइक्स टू प्ले द गिटार. शारिफ is helping his mother. David bought a new phone. We can dance. आणि द टीचर गेव होमवर्क टू द स्टुडंट्स. हे सर्व कसे झाले अंडरलाईन वर्ब? हे सगळे फायनाईट वर्ब्स आहेत. कळते? आता रिइन्फोर्समेंट मध्ये सुद्धा त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा. फाइंड आउट द वर्ब्स फ्रॉम द सेंटेन्स अँड आयडेंटिफाय द टेन्स. आता यांचा टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा, मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला. बघा, ह्याच्यातलं वर्ब कोणतं आहे? सुधा वॉन्ट्स. हे वर्ब झालं. ओके, कोणतं वर्ब आहे? प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स हे वाक्य आहे. नंतर अतुल डेकोरेटेड द पार्टी हॉल. याच्यातलं वर्ब कोणतं? तर डेकोरेटेड. सिंपल पास्टच आहे, मग मी इथे लिहिलं सिंपल पास्ट. आय एन्जॉय कुकिंग. सिंपल प्रेझेंटचं वाक्य, मग वर्ब कोणतं आहे? एन्जॉय. अली वॉच्ड अ मूवी. सिंपल पास्ट, कारण की इथे ईडी लागलाय वॉच्डला, मग हे सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे आणि हा वर्ब आहे. हरपाल सिंग राइट्स अ पोयम. हे वर्ब आहे, सिंपल प्रेझेंटचं हे वाक्य. कळतंय? मग हे अंडरलाईन केलेलं आणि त्याच्या पुढे त्याचा टेन्स तुम्हाला फक्त लिहायचा आहे ॲज इट इज तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये. कळतंय? पुढचं बघूया. इव्हॅल्युएशन मध्ये बघा त्यांनी आपल्याला काय दिलंय. फाइंड द वर्ब फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस अँड चेंज इट ॲज पर द फॉर्म गिवन इन द नेक्स्ट सेंटेन्स. पुढच्या सेंटेन्समध्ये त्याचा फॉर्म आपल्याला काय करायचा आहे? बदलायचा आहे. ठीक आहे, बघूया आपण. आय वॉच अ मूवी. प्रेझेंट टेन्स मध्ये त्याला कन्वर्ट करायचंय बघा, हे प्रेझेंट टेन्सच आहे. स्मिता वॉचेस अ मूवी. कळतंय तुम्हाला? नंतर द डिरेक्टर होल्ड्स अ मीटिंग. आता ते काय म्हणतात? पास्ट टेन्स मध्ये करा. मग मी काय म्हणतो? द डिरेक्टर हेल्ड द मीटिंग. कळतंय? थर्ड, रिचर्ड प्लेज क्रिकेट व्हेरी वेल. रिचर्ड क्रिकेट खूप छान खेळतो. मग मी काय म्हणेल इथं, इथं टेन्स त्यांनी दिलेला आहे, पण कदाचित स्पेलिंग मिस्टेक थोडीशी झाली असेल किंवा प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, ते सिंपल प्रेझेंट किंवा प्रेझेंट टेन्सचं वाक्य ते म्हणत असतील आपल्याला, त्याच्यावरनं मी हे वाक्य बनवून देतो तुम्हाला. आय प्ले क्रिकेट व्हेरी वेल. इथे ह्या पद्धतीचं वाक्य येऊ शकतं. फोर्थ बघा, द टीम सेलिब्रेटेड इट सक्सेस. आता ते म्हणतात फ्युचर टेन्स मध्ये कन्वर्ट करा. द टीम विल सेलिब्रेट इट सक्सेस. कळतंय? फिफ्थ सेंटेन्स बघा, वी वर मेकिंग पेपर बोट्स. परत या ठिकाणी टेन्स दिलेला नाहीये, पण अगोदरच्या सेंटेन्सचा विचार करून आपण इथे असं सेंटेन्स म्हणू, ही वॉज मेकिंग पेपर बोट्स. कारण की ते पास्ट टेन्सचं होतं, म्हणून आपणही हे पास्ट टेन्सचं केलं. कळतंय तुम्हाला? हे सेंटेन्स पण तुम्हाला ॲज इट इज तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. मग आता दीक्षा ॲपचा QR कोड नाहीये, पण हा एक लिंक त्यांनी दिली, याच्यावर जाऊन तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. मग माय टेक अवे काय शिकलो स्टुडंट्स आपण आज? टू आयडेंटिफाय फायनाईट वर्ब्स. आणि सेकंड काय शिकलो? टू यूज करेक्ट फॉर्म्स ऑफ अ फायनाईट वर्ब इन द सेंटेन्स. समजतंय तुम्हाला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.